उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीमध्ये ना आज मी तुम्हाला अगदी सोप्या प्रकारचे 4 असे झटपट होणारे चिवड्याची रेसिपी सांगणार आहे. तर त्यामध्ये पहिला बटाट्याचा चिवडा, नंतर केळीचा चिवडा आणि मस्त असं इथे मी वरईपासून हा चिवडा तयार केलेला आहे. हे जे चिवडे आहे ना बनवून तुम्ही अगदी मस्तपैकी महिनाभर जरी डब्यामध्ये ठेवले ना, तरीही हे नरम पडत नाही, मस्त असे कुरकुरीत राहतात आणि मुख्य म्हटलं ना बनवायला इतके सोपे आहे ना, अगदी तुम्ही 1 ते दीड तासामध्ये हे 4ही चिवडे बनवू शकता, इतके सोपे हे चिवडे आहे. तर सगळ्यात अगोदर ना कच्च्या बटाट्यापासूनचा जो चिवडा आहे ना, तो तयार करून घेऊया. तर हा चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बटाटा कुटचा घ्यायचा आहे. तर हा जो बटाटा आहे ना, हा आपला रेग्युलर बटाटा नाही, तर याला 90 डिग्रीज बटाटा असे म्हणतात. हा तुम्हाला मार्केटमध्ये जिथे बटाट्याचे व्यापारी असतात ना, त्यांच्याकडेच हा बटाटा मिळेल. रेग्युलर बटाट्यापासून हा चिवडा बनवला जात नाही. या बटाट्यापासूनच तुम्ही चिप्स देखील बनवू शकता. इथे तुम्हाला स्क्रीनवरती अजून एक बटाटा दिसत असेल. एक लाल रंगाचा बटाटा येतो, तो सुद्धा तुम्ही हा जो चिवडा आहे ना बनवण्यासाठी वापरू शकता किंवा हाच बटाटा वापरून तुम्ही फ्रेंच फ्राईज किंवा जो मार्केटमधून पातळ जे सॉल्टेडवाले चिप्स आणतात ना, ते सुद्धा ह्याच बटाट्यापासून बनविले जातात. तर हा तुम्हाला मार्केटमध्ये बटाट्याच्या व्यापाऱ्यांकडेच मिळेल. तर 1.5 किलोच्या प्रमाणात हे बटाटे घेतलेले आहे. रेग्युलरवाले बटाटे आपल्याला इथे अजिबात वापरायचे नाही. त्याचा जो चिवडा आहे किंवा जे चिप्स आहेत ना, हे आपले लाल पडतात आणि मऊ चिवडा होतो. तर त्यासाठी हा 90 डिग्रीचा बटाटा येतो ना, तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्याच बटाट्यापासून जे सॉल्टेड चिप्स आहे ते सुद्धा बनवले जातात किंवा फ्रेंच फ्राईज जे असतात ना ते सुद्धा ह्याच बटाट्यापासून बनवले जातात, रेग्युलरवाल्या बटाट्यापासून बनवले जात नाहीत. तर आता ह्या बटाट्यांची सालं आपण काढून घेऊया आणि लगेचच पाण्यामध्ये आपल्याला हा जो बटाटा आहे टाकायचा आहे, जेणेकरून आपला जो बटाटा आहे ना रंगाने लाल होऊ नये किंवा काळा होऊ नये, कारण हवेच्या संपर्कात आला की बटाटा लाल किंवा काळा पडतो. तर सगळे बटाटे मी ह्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता बटाट्यांचे आपल्याला स्लाईस करायचे आहे. आता ह्यापासून तुम्हाला चिप्स बनवायचे असेल ना, तर चिप्ससुद्धा आरामात तयार होतात. परंतु आपण हा जो बटाटा आहे ना, यापासून चिवडा तयार करणार आहोत. तर त्यासाठी ना, असे तुम्हाला 4-5 असे छोटे-छोटे कट बटाट्याला पाडून घ्यायचे आहे किंवा डायरेक्टच चिप्स तयार केले तरीही चालेल, परंतु थोडासा बारीक किंवा तुम्हाला अगदीच किस बनवायचं असेल ना, तर याचा मोठी जी आकाराची किसणी असते ना, त्याने किससुद्धा तयार करून घेऊ शकता. तर एक 4 ते 5 मी कट या बटाट्याला मारून घेतलेले आहे आणि आपल्याकडे जे चिप्सचं मशीन असतं ना, त्याने आपल्याला हा किसून घ्यायचा आहे. अगदी मस्त असे पातळ आपल्याला स्लाईस याचे तयार करून घ्यायचा आहे. हा जो चिवडा आहे ना, खायला अप्रतिम लागतो आणि नो फेल रेसिपी आहे. अगदी परफेक्ट हा बटाटा वापरून जर तुम्ही कुठलाही पदार्थ बनवला तर 100% तुमचे देखील चिवडा मार्केटमध्ये जसा पांढरा शुभ्र चिवडा मिळतो ना, अगदी सेम तसाच होतो. तर हे पहा अशा पद्धतीने पातळ-पातळ थोडेसे लांबडे असे मी स्लाईस तयार करून घेतलेले आहे. साधारणतः 1 ते 2 बटाट्यांची स्लाईस आपल्याला पाडून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच तळायचे आहे. अगदी एकदाच आपल्याला सगळे जे बटाटे आहे ना, अशा पद्धतीने तयार करून ठेवायचे नाही आणि आपल्याला हे पाण्यात धुवायचे सुद्धा नाही. जेव्हा आपण सालं काढतो ना, तेव्हाच एकदा धुवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला तळायला घ्यायचं आहे. सारखं धुवत बसण्याची सुद्धा गरज नाही. कारण ह्या बटाट्यामध्ये अजिबात जास्त काही स्टार्च वगैरे राहत नाही. त्यानंतर आपण त्या चिवड्याच्या वरतून टाकण्यासाठी ना मिठाचं पाणी आपल्याला तयार करायचं आहे. पाववाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे आणि हे जे मिठाचं पाण्याचं मिश्रण आहे ना, जेव्हा आपण हे बटाटे तेलामध्ये तळू ना, तेव्हा आपल्याला टाकायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, बऱ्याचदा आपण जेव्हा नुसतंच तेलामध्ये हे जे बटाटे आहे ना तळतो ना, ते रंगाने जास्त डार्क होतात. तर त्यासाठी मिठाचं पाणी वापरणंच खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपले जे जे चिप्स म्हणा किंवा हा जो चिवडा आहे ना, हा पांढरा शुभ्र राहतो, रंगही टिकून राहतो. यासाठी हे मिठाचं पाणी आपल्याला तेलामध्ये टाकणं आवश्यक आहे. ही जी स्टेप आहे ना, अजिबात आपल्याला स्किप करायची नाही. जेव्हा थोडेसे हलकेसे बुडबुडे कमी झाले, की त्यानंतर 2 चमचे मिठाचं पाणी आपल्याला घालायचं आहे. ही सुद्धा खास ट्रिक आहे. हा चिवडा बनवत असताना किंवा तुम्हाला प्लेन चिप्स बनवायचे असेल तेव्हा. नुसते जर तुम्ही तेलामध्ये तळले ना, तर अजिबात याला कुरकुरीतपणा येत नाही आणि रंगसुद्धा चांगला येत नाही. रंगाने डार्क होतात. तर त्यासाठी मिठाचं पाणी आपल्याला ह्या चिवड्यामध्ये किंवा चिप्स बनवतो ना त्यावेळेला टाकायचं आहे. तर आता मस्त असं मोठ्याच गॅसवरती एक 3 ते 4 मिनटं आपल्याला हा तळून काढायचा आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये ना हा चिवडा छान कुरकुरीत व्हायला लागतो. तर इथे तुम्हाला दिसत असेल अजिबात कुठेही रंग याचा लाल झालेला नाही आणि मुख्य म्हटलं ना हे एकदम कुरकुरीत दिसत आहे. जसे मार्केटमध्ये मिळतात ना जे चिप्स किंवा जो चिवडा अगदी तसाच तयार झालेला आहे. फक्त आपल्याला बटाट्याची जी निवड आहे ना ती योग्य करावी लागणार आहे. तेव्हाच हे चिप्स किंवा जो चिवडा आहे ना हा परफेक्ट तयार होतो. तर बटाटा जो आहे ना आपल्याला फक्त एक लाल रंगाचा किंवा 90 डिग्री हा जो बटाटा येतो ना तोच वापरून आपल्याला हा चिवडा बनवायचा आहे. सेम पद्धतीने मी मस्त अशी दुसरीही बायाच्या तळून घेणार आहे. आता बाहेरून आपण जे
चिप्स विकत आणतो ना त्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही अशा पद्धतीने हे चिप्सही बनवू शकता. तर रंग पहा काय मस्त असा आलेला आहे, मस्त असा हा कुरकुरीत दिसत आहे आणि अजिबात कुठेही हा रंगाने जास्त डार्क झालेला नाही. मस्त हा कुरकुरीत चिवडा तयार आहे. लगेचच आपण आता चिवडा बनवायला घेऊया. तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने हा चिवडा आपण तयार करणार आहोत. तर हा उपवासासाठीचा चिवडा आपण तयार करत आहोत. तर यासाठी मी फक्त यामध्ये शेंगदाणे घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा जे काही उपवासाला पदार्थ खात असाल ना ते तुम्ही यामध्ये मिसळू शकता. तर यामध्ये मी फक्त तळलेले शेंगदाणे टाकणार आहे. तुम्ही खोबऱ्याचे काप, ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घालू शकता. त्यामुळे सुद्धा अजूनच हा चिवडा छान लागतो. तर आता हा एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहे. आता जरी हा जो किस आहे ना एकमेकांना चिकटलेला तुम्हाला दिसत असेल, परंतु जसा हा थंड होत जाणार ना तसा हा अगदी मोकळा सुटसुटीत आपण आता यामध्ये घालून घेऊया. हा अगदी सिंपल पद्धतीने मी बनवत आहे. हा उपवासासाठी मी हा चिवडा तयार करणार आहे. जर तुम्हाला हा चिवडा उपवासासाठी बनवायचा नसेल, एरवी टी टाईम स्नॅक्ससाठी बनवायचा असेल, तर यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा तळून घालू शकता किंवा यामध्ये तुम्हाला लसूण घालायचं असेल किंवा हिरवी मिरची घालायची असेल किंवा मस्त असं बारीक कापलेली कोथिंबीर घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता. परंतु हा चिवडा मी इथे उपवासाला बनवत असल्यामुळे हे पदार्थ मी घालणार नाही आहे. फक्त यामध्ये मी पाव चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे. मीठ आपण ऑलरेडी जेव्हा आपण जो कीस तळत होतो ना त्यामध्ये टाकलेला आहे, त्यामुळे यामध्ये मिठाची आवश्यकता लागत नाही. जर तुम्हाला असं वाटलं असं थोडंफार मीठ तुम्ही यावरतून घालू शकता. 1 चमचाभर इथे मी पिठी साखर घातलेली आहे. आता हा चिवडा तुम्हाला किती आंबट, गोड, चटपटीत हवा आहे त्यानुसार तुम्ही आमचूर पावडर आणि पिठी साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मस्त असा झटपट तयार होणारा आपला हा कच्च्या बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे. हा कच्च्या बटाट्याचा चिवडा असा हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवला ना अगदी महिना ते 2 महिने अजिबात हा मऊ पडत नाही, सादळत नाही. तर आपला बटाट्याचा चिवडा रेडी आहे. दुसऱ्या चिवड्याला आपण सुरुवात करूया. कच्च्या केळीपासूनचा हा आपण चिवडा तयार करणार आहोत. या अगोदर तुम्ही कच्च्या केळीपासूनचे चिप्स खाल्ले असेल, परंतु असा चटपटीत चिवडा तुम्ही कधी बनवला नसेल, तर नक्की बनवा. अतिशय भन्नाट लागतो. तर हा चिवडा बनवण्यासाठी ना सर्वप्रथम काय काय जिन्नस लागणार आहे ते एकदा पाहून घेऊया. जिन्नससुद्धा अगदी आपले मोजकेच आहे, घरातलेच आहे. तर इथे मी 600 ग्रॅम एवढी केळी घेतलेली आहे, कच्ची केळी घेतलेली आहे. त्यात वाटीभर आपल्याला शेंगदाणे, काजू, बदाम, किशमिश आणि बारीक कापलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. आता हे जे जिन्नस आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. तर आता ही जी केळी आहे ना घेताना शक्यतो अशी जाड आणि गुबगुबीत घ्यायची आहे, म्हणजे त्याचा जो जो किस आपण तयार करणार आहोत ना तो अगदी व्यवस्थित तयार होतो आणि तळल्यानंतर सुद्धा तो छान कुरकुरीत राहतो. ही केळी स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्याला जी सालं आहे ना ती काढून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला एकच केळाची सालं काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तळायला घ्यायची आहे. कारण जर सगळ्याच केळ्यांची एकदा सालं काढून ठेवली ना तर ही जी केळी आहे ना लगेचच काही वेळानंतर काळी पडतात. तर त्यासाठी आपल्याला एक केळाची साल काढायची आहे आणि लगेच साईडला तेल गरम करून ठेवलेलं असलं ना त्यामध्ये किस त्याचा पाडून घ्यायचा आहे. तर आपण हा किस तळण्यासाठी ना आपल्याला अशी मोठ्या छिद्रांवाली जी किसणी येते ना तीच घ्यायचा आहे. तिचा जो किस आहे थोडासा जाड होतो आणि तळायला सुद्धा सोयीस्कर जातं. कारण बारीक किसणीने जर आपण हा किस तयार केला ना तर तेलात टाकल्यानंतर हा जो किस आहे ना अगदी लगेचच जळून जातो. त्यासाठी शक्यतो अशी जाड किसणी येते ना तीच तुम्ही इथे वापरा. किंवा तुम्हाला जर हा किस असा बनवायचा नसेल तर तुम्ही डायरेक्टच आपलं चिप्सचं जे मशीन येतं ना त्याने चिप्स पाडून त्याचा चुरा करून तरीसुद्धा याचा चिवडा बनवू शकता. ती सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे. आता हा केळीचा किस मी तयार करून न घेता डायरेक्टच तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. जे शेंगदाणे आहे किंवा जे ड्रायफ्रूट आहे ते सगळे आपण सुरुवातीला तळून घेणार आहोत. तर शेंगदाण्याचं जे प्रमाण आहे ना जर तुम्हाला शेंगदाणे चिवड्यामध्ये जास्त आवडत असेल ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता. इथे मी काजू तळायला घेतलेले आहे. काजूसुद्धा छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर तळले गेलेले आहे. सगळे जे जिन्नस आहे ना अजिबात जास्त डार्क रंगावर तळायचे नाही किंवा अगदी लाल होईपर्यंत, काळे होईपर्यंत तळायचे नाही, नाहीतर चिवड्याची चव आपली बिघडते. काजूसुद्धा छान खमंग मी इथे तळून घेतलेले आहे. आता बरेच जण ह्या चिवड्यामध्ये ना कढीपत्तासुद्धा घालतात. कढीपत्त्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते. जर तुम्ही उपवासाला कढीपत्ता खात असाल तर नक्की वापरा. जर नसेल खात तर अजिबात वापरला नाही तरीही चालेल. तर इथे मी जे किशमिश होते ना ते सुद्धा छान तळून घेतलेले आहे. त्यानंतर इथे हिरवी मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे. आता हिरवी मिरची तळत असताना काय करायचं जोपर्यंत कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत तळून काढायची आहे. कारण हिरवी मिरची जी आहे ना त्यामध्ये थोडासा ओलावा असतो आणि हिरवी मिरचीचा ओलावा चिवड्याला लागला तर आपली जो चिवडा आहे ना जास्त दिवस टिकणार नाही, कुरकुरीत होणार नाही. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये
जे कच्चं केळ आहे ना ते किसून घेणार आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला किस पाडता येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट तेलामध्ये हा किस पाडायचा आहे, किंवा साईडला एखाद्या ताटामध्ये एक केळ किसून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. जी पद्धत सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा किस तयार करून घ्या, किंवा डायरेक्ट तुम्ही चिप्स बनवून हे तळून घेतले ना तरीही चालेल आणि त्यानंतर त्याचा चुरा करून त्याचा चिवडा बनवू शकता. तर मी एक अख्खं केळ किसून घेतलेलं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, मोठाही नाही आणि कमीही गॅसवर हा जो किस आहे ना तळायचा नाही, तर गॅस मध्यम ठेवायचा. त्यानंतर 2 चमचेभर मी मिठाचं पाणी घातलेलं आहे. मिठाच्या पाण्यामुळे आपल्या किसाला ना छान असा खारटपणाही येतो आणि मस्त असा कुरकुरीतसुद्धा होतो. तर मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं, त्यामध्ये 1 चमचाभर मीठ मिसळून घेतलेलं होतं आणि तेच पाणी यामध्ये मी वापरलेलं होतं. तर हे पहा, अगदी मस्त असा सोनेरी रंगावरती हा जो किस आहे ना मी तळून घेतलेला आहे. आता जरी तुम्हाला असं वाटत असेल हा जो चिवडा आहे ना याच्या गाठी तयार झालेल्या आहे, परंतु ह्याच्या गाठी आहे ना जेव्हा हा पूर्णपणे थंड होतो ना त्यानंतर हा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो. तर दुसरीही बॅच मी इथे तळून घेतलेली आहे. तर आपल्या 600 ग्राम केळ्यांमध्ये साधारणतः पाऊण किलो एवढा चिवडा आपला या ठिकाणी तयार होणार आहे आणि चवीला तर इतका अप्रतिम लागतो. मी पहिल्यांदाच ट्राय केला आणि म्हटलं लगेचच ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. अप्रतिम हा चिवडा लागतो. सगळे 4ही केळे मी छान व्यवस्थित तळून घेतलेले आहे. तर हा किस ना अजिबात कुठेही तुम्हाला तेलकट दिसणार नाही. मस्त हा कुरकुरीत झालेला आहे. आता हा मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहे आणि चिवडा बनवायला घेऊया. चिवडा बनवणं अतिशय सोपं आहे. आता जे तळलेले जिन्नस आहे ना ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता मी उपवासाला बनवत आहे ना, यामुळे मी यामध्ये जास्त काही जिन्नस वापरणार नाही. त्यात मी 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे. पिठी साखरेचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता. चवीप्रमाणे मीठही घातलेलं आहे आणि अर्धा चमचा ना यामध्ये मी आमचूर पावडर घातलेली आहे. ही टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर आता एरवी तुम्ही उपवासाच्या व्यतिरिक्त बनवणार असाल, उपवासाला बनवणार नसाल, तर यात तुम्ही जिरा पावडर, चाट मसाला, मस्तपैकी लाल मिरची पावडरसुद्धा, हळद पावडरसुद्धा टाकू शकता आणि उपवासालाच बनवायचा असेल तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने हा तुम्ही बनवू शकता. फक्त यात आपल्याला मीठ, पिठी साखर आणि आमचूर पावडर वापरायची आहे. तर हे पहा, अगदी झटकीपट या ठिकाणी आपला मस्त हा कच्च्या केळीचा जो चिवडा आहे ना तयार झालेला आहे. मी पहिल्यांदाच ट्राय केला. इतका जबरदस्त हा चिवडा झालेला आहे. तुम्ही तर नक्की ह्या चिवड्याचे फॅन होणार ही 100% खात्री आहे. बनवायला जितका सोपा आहे ना, खायला तर त्याहून भन्नाट आहे. तर हे पहा, मस्त असा हा आपला चिवडा या ठिकाणी तयार झालेला आहे. नवरात्रीमध्ये ना असं चटपटीत डब्यामध्ये जर चिवडा बनवलेला असेल ना आयत्या वेळेला, आदल्यामधल्या वेळेसाठी हा चिवडा बरा पडतो आणि हा जो चिवडा आहे ना अतिशय चटपटीत आणि खमंग लागतो ना आणि आपल्या जिभेची सुद्धा चव वाढवणारा हा चिवडा आहे. तर हा आपला केळीचा चिवडासुद्धा मी हा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे. हा सुद्धा महिना ते 2 महिने अजिबात खराब होत नाही. हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित आपल्याला पॅक करून ठेवायचा आहे. तर केळीचा चिवडा तयार झालेला आहे. लगेचच आपण आता वरईपासून मस्त असा हा चिवडा तयार करणार आहोत. हा चिवडा तर अतिशय सोपा आहे, खायला तर त्याहून भन्नाट आहे. तर हे पहा, तुम्हाला दाखवते चिवडा किती कुरकुरीत तयार झालेला आहे. लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पदार्थ म्हटलं की त्यामध्ये भगर किंवा साबुदाणा हा येतोच. तर या ठिकाणी 1 कपभर एवढी मी भगर घेतलेली आहे, छान स्वच्छ करून घेतलेली आहे. तर आता ह्या भगरीचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त असं बारीक पीठ आपण तयार करून घेऊया. आता नवरात्रीचा सीझन आहे त्यामुळे तुम्हाला हे भगरीचं पीठ रेडीमेडसुद्धा मिळू शकतं. ते वापरलं तरीही चालेल. तर मस्त असं बारीक पीठ या ठिकाणी मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया. थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. अगदी फाईन होत नाही एवढं मिक्सरमध्ये. जर तुम्ही गिरणीमधून दळून आणलं तर ते छान व्यवस्थित बारीक होतं. आता या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. कच्चा साबुदाणा घेतलेला आहे. त्याचंही एकदम बारीक पीठ आपण तयार करून घेणार आहोत. किंवा तुम्हाला रेडीमेड साबुदाण्याचं पीठ मिळालं तर ते सुद्धा वापरू शकता. त्यानंतर कढाईमध्ये ज्या कपाने आपण भगर मोजून घेतलेली होती त्याच कपाने 1.5 कप पाणी घ्यायचं आहे. आता साईडला सुद्धा थोडंसं पाणी आपण गरम करून ठेवायचं आहे, कारण नंतर आपल्याला लागलं तर आपण ते यूज करू शकतो. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचाभर यामध्ये मी साजूक तूप टाकत आहे. उपवासाला बनवत असल्यामुळे यामध्ये मी साजूक तूप वापरलेलं आहे किंवा शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालेल. पाण्याला छान खळखळून उकळी आणायची. उकळी आल्याच्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं जे भगरीचं पीठ आहे ना ते यामध्ये मिक्स करायचं आहे. पाणी छान उकळलं. आता आपण यामध्ये जे भगरीचं पीठ आहे ते मिक्स करून घेऊया आणि गॅस आपल्याला
कमी ठेवायचा आहे. कमी गॅस करून हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मोठा गॅस ठेवू नका, नाहीतर आपलं जे पीठ आहे हे तळाशी लागण्याची शक्यता. हे पीठ शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. 1 ते 1.5 मिनिटामध्ये हे छान असं शिजलं जातं. आता हे पीठ बरंचसं घट्ट दिसत असल्यामुळे मी साईडला थोडंसं पाणी गरम करून ठेवलेलंच होतं, कारण हे पीठ आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही, तर आपल्याला थोडंसं सैल असायला पाहिजे. जेव्हा आपण याची शेव तयार करू तेव्हा ही साच्यामध्ये भरल्याच्या नंतर एकदम आरामात त्याची शेव तेलामध्ये पडली पाहिजे. या पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे. साधारणतः पाव वाटीच्या आसपास यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे, कारण भगर जास्त पाणी ॲब्झॉर्ब करते. त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये मिक्स करावं लागणार आहे. पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आणि काही मिनटासाठी हे शिजवून घेऊया. सुरुवातीपासून आतापर्यंत 2 ते 3 मिनटं एवढा वेळ लागलेला आहे ही भगर शिजण्यासाठी. एकदम मस्त अशी शिजलेली आहे. याचं पीठ तुम्हाला दिसत असेल किती प्रमाणामध्ये हे सैल आहे. तर हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करून आपण हे एका ताटामध्ये लगेच काढून घेऊया. तर ही उकड जी आहे ती आपण या ताटामध्ये काढून घेऊया आणि चमच्यानेच थोडीशी याची आपल्याला वाफ काढून द्यायची आहे. अगदी पूर्णपणे थंड करायची नाही, नाहीतर ही जी उकड आहे ना ही जास्त घट्ट होईल आणि आपली जी शेव आहे ना ती व्यवस्थित होणार नाही. जर अगदी थोडंसं कोमट झालं की लगेच आपण यामध्ये जे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं होतं ते मिक्स करायचं आहे. आता जे साबुदाण्याचं पीठ आहे ते आपल्याला एकदाच न टाकता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. एकदाच टाकलं तर पिठाचाही अंदाज येणार नाही आणि पीठसुद्धा जास्त घट्ट होईल. तर आता चमच्याच्याच मदतीने हे साबुदाण्याचं पीठ आपण मिक्स करून घेऊया, कारण मिश्रण बरंचसं गरम आहे, हाताला भाजण्याची शक्यता असते. त्यासाठी चमच्यानेच आपण हे पीठ थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्याच्या नंतर आपण हे पीठ छान व्यवस्थित असं मळून घेणार आहोत. थोडं थोडं थंड पाण्याचा हात लावायचा, थोडं थोडं थंड पाणी मिक्स करायचं आणि अगदी आपण मोदकांसाठीची जी उकड काढून मळतो मऊसूत, तशी उकड आपल्याला ही मळून घ्यायची आहे. अगदी जास्त घट्ट ठेवू नका. सुरुवातीलाही सांगितलं आणि आता पुन्हा एकदा सांगते की ही जी उकड आहे, शेवसाठीचं जे पीठ आहे ते आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे आणि जास्त पातळ नाही. अगदी मोदकांसाठीची उकड जशी आपण लोण्यासारखी मऊसूत असते तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर साधंच पाणी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे, गरम पाणी या ठिकाणी वापरलेलं नाही. तर थोडं थोडं थंड पाणी घेऊन मस्त अशी ही आता उकड मळून घेऊया. तर आपली जी उकड आहे ती एकदम मस्त अशी मळून तयार झालेली आहे. जे पीठ आहे हे तयार झालेलं आहे. हे पीठ आपल्याला भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही. तयार झालेल्या पिठापासून लगेचच आता शेव बनवून घेऊया. तर या ठिकाणी मी शेवचा साचा घेतलेला आहे. जो आपण चकलीसाठीचा साचा घेतो ना तोच साचा घेतलेला आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला शेवची जी प्लेट आहे ती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर चमचाभर शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे किंवा तूप लावू शकता, म्हणजे जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे हे साच्याला आतून चिकटणार नाही. आणि आता हे पीठ आपण लगेचच मळून घेतलेलं असल्यामुळे आपल्याला हे जास्त मळत बसावं लागणार नाही. परंतु जेव्हा दुसऱ्या वेळेला तुम्ही साच्यामध्ये हे पीठ भरणार असाल तेव्हा हाताला थोडंसं पाणी लावायचं, हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आणि त्यानंतरच साच्यामध्ये भरायचं आहे. कारण जशी जशी भगर थंड होत जाते तसं तसं हे पीठ कडक होत जातं, घट्ट होत जातं. त्यानंतर ते आपल्याला शेव पाडण्यासाठी थोडंसं जड जाऊ शकतं. त्यासाठी आपल्याला हे पीठ दुसऱ्यांदा जेव्हा साच्यामध्ये भरू तेव्हा हाताला थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचं आणि त्यानंतर शेवच्या साच्यामध्ये भरून शेव पाडायची आहे. तर या ठिकाणी तेलसुद्धा मीडियम गरम करून घेतलेलं आहे. जास्त कडकडीत नसावं, मीडियम गरम तेलामध्ये आपण ही मस्त अशी शेव तयार करून घेणार आहोत. आणि अगदी जास्त डार्क रंगावर आपल्याला ही शेव अजिबात तळायची नाही. तळायलाही जास्त वेळ लागत नाही. 1 ते 1.5 मिनिटामध्ये ही छान मस्त अशी कुरकुरीत तळून होते. तर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती अगदी ज्या शेवचे बुडबुडे आहे हे संपेपर्यंत, कमी होईपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये तळून घ्यायची आहे. ही तळली गेली की आपोआपच तेलाच्या वर येते. तर शेव आपली तळून झालेली आहे, लगेचच काढून घेऊया. सेम पद्धतीने आपण आता बाकीची राहिलेली सुद्धा जी शेव आहे ती तयार करून घेऊया. तर शेव पहा काय मस्त अशी पांढरी शुभ्र आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. सर्व शेव मी सेम पद्धतीने बनवून घेतलेली आहे. आता ही तयार झालेली शेव आपण चुरून घेऊया. त्यावरून तुम्हाला समजेल की आपली जी शेव आहे ही मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे. अगदी हा चिवडा तुम्ही बनवून महिनाभर स्टोर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा खाऊ शकता. अतिशय साधी आणि सोपी ही चिवड्याची रेसिपी आहे आणि एकदम नवी आणि वेगळी आहे. जर कोणी ही चिवड्याची रेसिपी पहिल्यांदा बनवलेली असेल तर त्यांनीसुद्धा मला पटापट कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी पहिल्यांदाच ही रेसिपी पाहिली असेल तर लगेचच बनवायला घ्या आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. लगेचच आता ह्या शेवचा आपण चिवडा तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे
शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया. तर हा उपवासाचा चिवडा असल्यामुळे यामध्ये जास्त काही पदार्थ आपण वापरणार नाही आहोत. फक्त शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट, हिरवी मिरची टाकून आपण हा चिवडा तयार करणार आहोत. तर शेंगदाणे आपले छान कुरकुरीत झालेले आहे. लगेचच यामध्ये काही ड्रायफ्रूट तळून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता किंवा मनुके आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर हे ड्रायफ्रूटसुद्धा छान मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आता हे काढून घेऊया आणि इथे हिरवी मिरची टाकून घेऊया. फक्त हिरवी मिरची तळत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ही हिरवी मिरची अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. कारण ही थोडीशी जरी ओलसर राहिली तर आपला जो चिवडा आहे हा सादळण्याची शक्यता असते. त्यासाठी मिरची कुरकुरीत तळून घ्यायची, मगच टाकायची आहे. जर तुम्हाला इथं हिरवी मिरची टाकायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुक्या लाल मिरच्या कापूनसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा सुक्या लाल मिरचीची पावडर बनवून तुम्ही यामध्ये टाकू शकता. तळलेले सर्व जिन्नस मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर 2 चमचे आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर इथे तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. लगेचच चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. हा चिवडा आपण उपवासाला बनवत असल्यामुळे यामध्ये जास्त काही साहित्य आपण टाकणार नाही आहोत. जर तुम्ही असं रेग्युलर खाण्यासाठी बनवणार असेल तर यामध्ये आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्हाला यामध्ये घालायचा असेल तर टाकू शकता किंवा कढीपत्तासुद्धा तळून यामध्ये घालू शकता. तयार केलेली जी शेव आहे ती आता ह्या मिक्सिंग बाऊलमध्ये टाकून मिक्स करून घेऊया. तर इथे आपला मस्त असा नवरात्री स्पेशल कुरकुरीत आणि एकदम नवीन पद्धतीचा हा चिवडा तयार झालेला आहे. सर्वात शेवटी आपण आता तळलेली जी हिरवी मिरची आहे ती टाकून घेऊया आणि हा चिवडा पुन्हा एकदा छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तयार झालेला जो चिवडा आहे तो तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून अगदी महिना ते 2 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता. अगदी संपेपर्यंत हा जो चिवडा आहे मस्त असा कुरकुरीतच राहतो, अजिबात सादळत नाही. फक्त आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवत असताना व्यवस्थित एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचा आहे, म्हणजे हा जसाची तसा राहील. तर चिवडा आपला तयार झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात सोपा आज आपण नायलॉन साबुदाण्याचा चिवडा तयार करणार आहोत. घरच्या घरीच नायलॉन साबुदाणा तयार करून हा चिवडा तयार करत आहोत. तर बऱ्याचदा आपण ना बाहेरून हा नायलॉन साबुदाणा विकत आणतो आणि मग त्याचा चिवडा तयार करतो. परंतु आपल्या रेग्युलरवाला साबुदाणा वापरून सुद्धा हा जो चिवडा आहे ना अतिशय मस्त तयार होतो. हा साबुदाणासुद्धा अतिशय मस्त तयार होतो. उन्हाळ्यामध्ये जर हा तुम्ही साबुदाणा एकदा बनवून ठेवला ना तर वर्षभर तुम्हाला नायलॉन साबुदाणा बाहेरून विकतही आणावा लागणार नाही आणि आयत्या वेळेला उपवासाच्या दिवशी हा तुम्ही साबुदाणा तळून खाऊ शकता, त्याचा चिवडा बनवून खाऊ शकता. तर इथे मी घरातल्या एका वाटीने मोजून 1 वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला पाणी यामध्ये जास्त वापरायचं नाही. साधारणतः एक अर्धा इंच पाणी वरती राहील ना एवढंच पाणी आपल्याला ह्या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे आणि 4 ते 5 तास आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे. अगदी मऊसूत साबुदाणा आपला इथे भिजायला हवा आणि असा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये असा मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा असायला हवा. तर आता इथे आपले 4 ते 5 तासानंतर हा साबुदाणा छान व्यवस्थित भिजला गेलेला आहे. आता हा बनवायला जास्त काही मेहनत नाही, अगदी एक 4 ते 5 मिनिटामध्ये हा नायलॉन साबुदाणा तयार होतो. फक्त याला सुकवायला थोडासा वेळ जातो. बाकी सगळी जी प्रोसेस आहे ना अतिशय सोपी आहे. हा साबुदाणा भिजलेला आहे. त्यानंतर इथे चाळणीवरती आपल्याला असा मोकळा पसरवून घ्यायचा आहे आणि एक 30 ते 40 सेकंद आपल्याला याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. आता हा वाफवायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही. पाणी जर छान उकळलेलं असेल ना तर अगदी 30 ते 40 सेकंदामध्ये, जास्तीत जास्त अर्ध्या मिनिटामध्ये हा साबुदाणा छान असा वाफला जातो. पाणी मी कढईमध्ये गरम करून घेतलं, झाकण ठेवलं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. हा साबुदाणा अगदी व्यवस्थित परफेक्ट असा शिजला गेलेला आहे. वरतून अगदी तुम्हाला ट्रान्सपरंट दिसत असेल म्हणजे साबुदाणा छान असा वाफला गेलेला आहे. अगदी 30 ते 40 सेकंदामध्ये हा छान वाफला जातो, याला वेळ लागत नाही. त्यानंतर जो वाफलेला साबुदाणा आहे ना, आता बाकीचा आपल्याला अजून वाफवायचा आहे ना, त्यामुळे आपल्याला हा साबुदाणा पाण्यामध्येच ठेवायचा आहे किंवा लगेचच असा थंड पाण्यामध्ये घालायचा आणि आता हा साबुदाणा मोकळा सुटसुटीत झाला आहे ना, थोडंसं मीठ टाकायचं आणि लगेचच एखाद्या प्लास्टिकच्या शीटवरती पसरवून द्यायचं आहे. परंतु बाकीचाही साबुदाणा आपल्याला टाकायचा आहे ना, त्यामुळे एकदाच सगळा वाफवून घ्यायचा. तोपर्यंत हा जो वाफलेला साबुदाणा आहे ना इथे पाण्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे आपला साबुदाणा एकमेकांना चिकटणार नाही. आता 1 वाटीभरच साबुदाणा होता, त्यामुळे आपल्या 2 बॅचमध्ये हा जो साबुदाणा आहे ना हा पूर्णपणे माझा वाफला गेलेला आहे. अगदी तुम्ही याला अगदी जास्त प्रमाणात जरी टाकलं ना, वाफवून घेतल्याच्या नंतर याला पाण्यामध्ये सोडल्याच्या नंतर हा पूर्णपणे मोकळा होतो. हे पहा, आता दुसरी ही बॅच आता मी छान अशी वाफवून घेणार आहे आणि त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला वाळवण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता सध्या तर पावसाचे दिवस चालू आहे, तर याला मी 2 दिवस पंख्याखालीच सुकवून घेणार आहे. जर उन्हामध्ये
ऊन जर असेल ना तर उन्हामध्ये हा 1 दिवसामध्येच वाळला जातो. तर पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर हा आणखीनच छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे. यातलं एक्स्ट्राचं पाणी मी आता काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हा लगेचच आपल्याला सुकवण्यासाठी ठेवायचा आहे. मिठाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त किंवा चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालू शकता. आता ह्यामध्ये मीठ घातल्याच्या नंतर हा साबुदाणा आपल्याला जास्त काळापर्यंत असाच ठेवायचा नाही. नंतर आपला जो साबुदाणा आहे ना लगेचच चिकटायला लागतो. मीठ घातल्याच्या नंतर लगेचच आपल्याला हा प्लास्टिकच्या शीटवरती पसरवायचा आहे. चुकूनही आपल्याला हा जो साबुदाणा आहे ना एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती किंवा कुठल्याही कपड्यावरती अजिबात टाकायचं नाही. साबुदाणा पूर्णपणे चिकटतो, लवकर निघत नाही. त्यामुळे शक्यतो असा प्लास्टिक पेपरचाच वापर करायचा आहे आणि अगदी पातळ पातळ टाकायचं आहे. तर हे पहा मस्त असा पातळ टाकून घेतलेला आहे. आता याला मी पंख्याखाली 2 दिवस सुकवून घेणार आहे किंवा उन्हामध्ये जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल ना तर 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळला ना तर हा साबुदाणा छान असा वाळला जातो. तर हे पहा मस्त असा हा साबुदाणा वाळला गेलेला आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल. आता हा साबुदाणा ना तुम्ही अगदी 1 ते 2 वर्ष स्टोअर करून ठेवला ना तरीही हा अजिबात खराब होत नाही आणि आयत्या वेळेला चिवडा बनवायला सोपं जातं. आता लगेचच चिवडा बनवून घेऊया. चिवड्यासाठी आपले बेसिक साहित्य घेतलेलं आहे. घरात जे अवेलेबल असेल त्यापासून हा साधा सिंपल चिवडा तुम्ही बनवू शकता. इथे मी वाळलेल्या बटाट्याचा कीस, शेंगदाणे, हिरवी मिरचीचे काप आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे. सगळ्यात अगोदर जो बटाट्याचा कीस आहे ना तो तळून घेऊया. तर इथे मी साठवणीतला जो बटाट्याचा कीस असतो, वाळलेला बटाट्याचा कीस इथे मी वापरलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा. नसेल तर तुम्ही कच्च्या बटाट्याचा कीस पाडून तो तळूनसुद्धा ह्या चिवड्यामध्ये घालू शकता. अप्रतिम लागतो. त्यानंतर इथे मी शेंगदाणेसुद्धा छान असे तळून घेणार आहे. आता यामध्ये सगळ्या जे जिन्नसांचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता. आता हा अगदी साधा सिंपल चिवडा मी तयार करत आहे. तुम्ही एरवी जर खाण्यासाठी बनवणार असाल ना यामध्ये कढीपत्ता घालू शकता. इतर कुठलेही तुम्हाला जे जिन्नस यामध्ये ह्या चिवड्यामध्ये घालायचे असेल ना ते तुम्ही यामध्ये घालू शकता. मस्त असे ड्रायफ्रूटसुद्धा इथे तळून घेतलेले आहे. त्यानंतर हिरवी मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे. हिरवी मिरची तळत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. हा चिवडा आपल्याला जास्त दिवस स्टोअर करायचा असेल ना हिरवी मिरची एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. जर हिरवी मिरचीमध्ये थोडासा जरी ओलावा राहिला ना आपला चिवडा सादळण्याची शक्यता असते. त्यामुळे हिरवी मिरची तळताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर मिरच्यासुद्धा मी छान तळून घेतलेल्या आहे. लगेचच आता साबुदाणा तळायला घेऊया. आता हा साबुदाणा तळल्यानंतर ना अगदी कढाईभर फुलतो. तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल. मस्त असा हा अगदी मोत्याप्रमाणे मोकळा सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र साबुदाणा या ठिकाणी तयार झालेला आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण विकतचा नायलॉन साबुदाणा आणतो ना तो आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळला जात नाही किंवा त्याला बरेच जण पाणी लावतात आणि त्यानंतर तळतात. परंतु हा जो चिवडा आहे ना याला आपल्याला पाणी लावण्याची गरज नाही आणि साबुदाणासुद्धा अगदी मोकळा सुटसुटीत पांढरा शुभ्र राहतो. जेव्हा विकतचा साबुदाणा आणतो ना तो आतमध्ये नक्कीच कच्चा राहतो. परंतु हा जो साबुदाणा आहे ना अजिबात कच्चा राहत नाही. हा अगदी आतमध्येपर्यंत मस्त असा कुरकुरीत तळला जातो. हे पहा तुम्हाला दिसत असेल अगदी कढाई पूर्ण भरलेली आहे. मस्त असा हा साबुदाणा तळला गेलेला आहे. काढून घेऊया. लवकरच आता नवरात्रीला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीमध्ये ना असा चटपटीत खमंग कुरकुरीत चिवड्याचा डबा तर भरलेला असायलाच हवं. कारण नेहमीचे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन थोडासा कंटाळाच येतो. तर त्यासाठी अदल्यामधल्या वेळेसाठी हा नक्कीच उपयोगी ठरणार आहे. तर हा चिवडा पहा जराही तेलकट झालेला नाही. कुठेही तेल ह्या चिवड्याने ओढलेलं नाही आणि आतमध्येपर्यंत खूप छान मस्त हा तळला गेलेला आहे. अगदी कुरकुरीत हा तळलेला आहे. आता यामध्ये बाकीचे जे तळलेले जिन्नस आहे ना ते टाकून घेऊया. म्हणजे आता चिवडा बनवून घेऊया. तर मस्त असे हे सर्व जिन्नस टाकून घेऊया. मिरच्या देखील टाकून घेऊया. हा अतिशय साध्या सिंपल पद्धतीने आपण तयार करत आहोत. आता तुम्ही इथे हिरवी मिरची जर वापरणार नसाल थोडीशी लाल मिरची पावडर वापरली ना तरीही हा चिवडा छान जास्त दिवस टिकतो. जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर. तर यामध्ये आता मी चवीपुरतं मीठही घालून घेतलेलं आहे आणि आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही पिठी साखर घाला. तुम्हाला थोडासा जास्त गोड आवडत असेल तर पिठी साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. इथे मी 1 चमचा भरून पिठी साखर घातलेली आहे. म्हणजे माझे छोटे छोटे 2 चमचे आहे ना ते भरून मी टाकलेले आहे. म्हणजे 1 चमचाभर साखर मी यामध्ये वापरलेली आहे. आणि थोडासा चटपटीत आंबट गोड व्हावा ना याकरता मी इथे आमचूर पावडर वापरलेली आहे. आता ही टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर झाला आपला मस्त असा फराळी नायलॉन साबुदाण्याचा चिवडा या ठिकाणी तयार. कुठेही जास्त झंझट नाही, मेहनत नाही. घरच्या घरीच नायलॉन साबुदाणा तयार केला आणि त्यापासून असा मस्त कुरकुरीत आपला नायलॉन साबुदाणा चिवडासुद्धा तयार झालेला आहे. तर तुम्हाला दिसतच असेल किती खमंग आणि कुरकुरीत हा चिवडा तयार झालेला आहे.
तर ह्या नवरात्रीमध्ये असा चिवडा जरूर ट्राय करा आणि कसा झाला ना ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तर इथे आपला मस्त असा उपवासाचा नायलॉन साबुदाणा चिवडासुद्धा तयार झालेला आहे. हा सुद्धा तुम्ही मस्त असा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला तर बऱ्याच काळापर्यंत टिकतो. मार्केटमधून तुम्ही हे चिवडे जर विकत आणत असाल ना तर सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे चिवडे घरी नक्की ट्राय करून पहा. आपल्या इथे 4ही चिवडे तयार झालेले आहे. आता त्यातला तुमचा सगळ्यात फेवरेट जो चिवडा आहे ना कुठचा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.